महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिषद संघटना संलग्न CITU ह्या संघटनेनं 1 जुलै 2025 पासून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि आजही सुरू आहे। त्याचप्रमाणे आम्ही 11, 12, 13 ऑगस्ट 3 दिवसाचा मुंबई आझाद मैदान मध्ये आंदोलन केलं, परंतु सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही। त्याकरिता आम्ही राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्रामध्ये आज सर्व जिल्ह्यामध्ये 1 दिवसाचा धरणे आंदोलन केलेलं आहे। याच्यामध्ये जिल्हा लेवलचे जे प्रश्न आहेत आणि जिल्ह्यावरून जे शासनाकडे पाठवायचे आहेत, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी पाठवावं। तसेच आम्हाला महिन्याला 3000 रुपये रोज महिना मिळतो आणि दिवसाला 100 रुपये रोज असे। याच्यामध्ये आम्हाला केंद्र सरकार 100 रुपये देतो आणि राज्य सरकार 2900 रुपये देतो, म्हणजे कुल आम्हाला 3000 रुपये महिना मिळतो। आज आरोग्यासारख्या विभागामध्ये स्वच्छतेचे काम आम्ही करतो, आमच्या सिस्टरला मदत आम्ही करतो। परिसर स्वच्छता तर लसीकरण आमच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यासाठी आपण आमचं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। यामध्ये सरकारने दखल घ्यावी, आम्हाला किमान वेतन 26,000 रुपये द्यावं। आज आम्ही महाराष्ट्रामध्ये 10,673 महिला कार्यरत आहोत, परंतु चर्चा करतात, सरकार आमच्याशी चर्चा करतात, प्रस्ताव तयार करतात, पण तो वित्त विभागामधून प्रस्ताव फेटाळला जातो आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही। आज महिला भगिनी 3000 रुपयावर काम करताना त्यांच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येतात की आज सपाट्याने महागाई वाढलेली आहे। 3000 मध्ये एक बाईचा उदरनिर्वाह होत नाही, तर आम्ही मुलाबाळांचा संरक्षण आणि पोट कसं भरायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे। सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत, लाईट बिलाचे भाव वाढलेले आहेत, अनाज डाळीचे भाव वाढलेले आहेत। तर आपण जर जेवण करतो म्हटलं सकाळ संध्याकाळ, तर आम्हाला पोटभर जेवण सुद्धा वरण भात भाजी पोळी खाता येत नाही। तर यामध्ये सरकारने लक्ष घालून ह्या महिला परिचारांना किमान वेतन देण्याची तरतूद करावी। आज तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांना पगार वाढवलेले आहे, मग का तुम्ही या महिला परिचाराकडे दुर्लक्ष का केलात? आणि आज तुम्ही घर बसले तुमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना देता आणि रात्र दिवस काम करून सुद्धा 3000 रुपये महिना देता तुम्ही। मग तुमच्या त्या लाडक्या बहिणी, आम्ही तुमच्या महाराष्ट्रामध्ये काम करणारे, आरोग्यासारख्या ठिकाणी काम करणारे, आम्ही तुमच्या सावत्र बहिणी का? म्हणून हा प्रश्न सरकारपर्यंत जायला पाहिजे।